नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पूजा पासले अभ्यास मित्र परिवारामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आपण मॅथ्स आणि रिझनिंगची सिरीज चालू केलेली आहे। आतापर्यंत बघा आपले 13 लेक्चर झालेले आहेत आणि आजचं हे आपलं 14वं लेक्चर असणार आहे। याच्यामध्ये आपण मॅथ्स आणि रिझनिंगचे वेगवेगळ्या टाइपचे क्वेश्चन विविध एग्जाम मध्ये जे विचारले जातात ते आपण डिटेल मध्ये सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत आहोत। तरी तुम्ही ही सिरीज 9:30 ते 10:30 या वेळेमध्ये फॉलो करत चला। ठीक आहे, आजच्या आपण लेक्चरला स्टार्ट करूयात। हा पहिला क्वेश्चन आहे। काय म्हटलेलं आहे बघा या क्वेश्चन मध्ये, चढत्या क्रमाने 20 अंकांची सरासरी 40 आहे, शेवटच्या 19 अंकांची सरासरी 42 आहे, तर पहिला अंक कोणता असं त्यांनी विचारलेला आहे। आणि हा क्वेश्चन PSI मुख्य 2012 ला विचारलेला आहे। तर आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे बघा। तर काय करायचं, असं दिल्यानंतर त्यांनी किती म्हटलेलं आहे, 20 अंक। एक मिनिट बघा, काय म्हटलेलं आहे, 20 अंकांची सरासरी किती आहे, 40 आहे। तर काय करायचं, 20 गुणिले 40 करायचं, आपल्याला काय भेटणार आहे, तर एकूण अंक भेटणार आहेत 20। आपण ही सरासरी काढली तर काय होईल बघा। ठीक आहे, पुढे काय म्हटलेलं आहे, शेवटच्या 19 अंकांची सरासरी 42 आहेत। ठीक आहे, तर मग परत काय करायचं, 19 अंकांची सरासरी किती दिलेली आहे, तर 42 दिलेली आहे। तर तुम्ही काय करायचं, हा गुणाकार करून घ्या बघा, किती येत आहे, 42 गुणिले 19 करा। बघा 798 येत आहे यांचा गुणाकार। आणि ज्यावेळेस तुम्ही हा दोन्ही गुणाकार ज्यावेळेस तुम्ही वजा करणार त्यावेळेस तुम्हाला काय भेटणार आहे, तर पहिला अंक भेटणार आहे। मग तुम्ही 800 मधून बघा 798 वजा करा, काय येत आहे, तर 2 हे राहते बाकी। आणि आपली काय असणार आहे, पहिला अंक 2 हा असणार आहे। आपल्या ऑप्शन मध्ये 2 कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे। ठीक आहे, सोपं होतं एकदम। आधी काय करायचं, दिलेल्या अंकांची सरासरी आहे त्यांचा जो गुणाकार आहे तो करून घ्यायचा, आणि दुसरे पण जे दिलेले अंक आहे त्यांचा गुणाकार करून घ्यायचा, आणि जो गुणाकार आहे तो तुम्ही वजा करायचा, म्हणजे तुम्हाला ती पहिली संख्या भेटणार आहे। आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात। बघा काय म्हटलेलं आहे, 5 क्रमवार संख्यांची सरासरी 48 आहे, तर पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार किती असं त्यांनी विचारलेलं आहे। क्लर्क मुख्य 2019 चा क्वेश्चन आहे। त्यांनी 5 क्रमवार संख्यांचा गुणाकार विचारलेला आहे, पण आपल्याला बघा 5 ही संख्या माहिती नाहीये। जेव्हा माहिती नसतात त्यावेळेस आपण काय करत असतो, त्या संख्येसाठी x मानून घेत असतो। ठीक आहे, आपण पहिली संख्या बघा, पहिली संख्या x मानूया, दुसरी संख्या x+1, तिसरी संख्या x+2, चौथी संख्या बघा x+3, आणि पाचवी संख्या काय असणार आहे, तर x+4 ही असणार आहे। तर ह्या 4 संख्येचा काय म्हटलेलं आहे त्यांनी, संख्येची सरासरी म्हटलेली आहे 48। आपण सरासरी काय करत असतो, त्या ज्या संख्यांची बेरीज भागिले एकूण जेवढ्या संख्या आहेत त्यांनी भागायचं। x+1, x+2, x+3 आणि x+4 बरोबर किती, 48 ही त्यांची सरासरी दिलेली आहे। आपण सरासरी कशी करतो, तर दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या सर्व संख्यांची बेरीज आणि एकूण किती संख्या आहेत त्या आपण काय करत असतो, त्या संख्येने भाग घालत असतो। ठीक आहे, बघा ह्या किती संख्या आहेत, 1 2 3 4 5, म्हणजे आपण कितीनी 5 नी खाली भागणार। आता हे आपण काय करूयात, तर सॉल्व्ह करून घेऊयात। बघा x बघा 1 2 3 4 5, म्हणजे इथं किती घेणार आपण, 5x घेणार, प्लस काय राहते 1, हे काय येणार 3 3 3 6 4 काय येते 10, आणि खाली 5 भागिलेला आहे तसं, आणि पुढे 48। ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं, हे सॉल्व्ह करून घ्यायचंय बघा। 5x इकडे प्लस 10 तिकडे 5 काय होणार आहे, तर गुणाकारला जाणार आहे। तर बघा गुणाकार केल्यानंतर काय येते, आपण इकडे इकडे लिहून घेऊयात। तर बघा 5x प्लस 10 गुणाकार केल्यानंतर किती काय राहते बघा, 8 पंचे 40,
आणि 5 चोक 20 म्हणजे किती 240 हा त्यांचा काय येतोय गुणाकार येतोय बघा। आणि मग काय करायचं की जे 10 आहे ते 240 मधून 10 वजा करा तर काय राहतंय 230 भागिले काय x इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये तिकडे जाऊन काय होणार आहे तर ते भागाकार मध्ये जाणार आहे। आणि बघा काय येतंय तुम्ही ह्याचा भागाकार केला तर तर 46 x इज इक्वल टू काय येते तर 46 हे राहते। बरोबर आहे इथपर्यंत लक्षात आलं बघा। आपल्याला x ची किंमत भेटलेली आहे म्हणजे 46 भेटलेला आहे म्हणजे पहिली संख्या x आपण x म्हणजेच काय 46 आले आणि पहिली संख्या आपल्याला काय भेटलेली आहे 46 भेटलेली आहे। मग आता याच्यावरून आपण बाकीच्या संख्या काढू शकतो का बघा 46 तुम्ही काढून घ्या इथं काय येणार 46 + 1 47 इथं 47 मध्ये परत तुम्ही 2 ऍड करा तर काय येणार आहे 49 येईल। परत 49 मध्ये तुम्ही काय करा एक मिनिट हे किती येणार आहे 46 + 1 47 येणार आहे 46 + 2 काय येणार आहे 48 येईल। परत 46 + 3 काय येईल 49 येईल आणि 46 + 4 केलं तर तुमचं उत्तर बघा काय येणार आहे तर 50 हे उत्तर येणार आहे। 46 मध्ये तुम्ही 4 ऍड करा 50 येणार आहे। हे मधल्या संख्या तुम्हाला काढायची ऍक्च्युअल मध्ये काहीच गरज नाही। त्यांनी विचारलं काय आहे फक्त की पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार किती म्हणजे त्यांनी विचारले आहे 46 आणि 50 चा गुणाकार किती। तर तुम्हाला काय करायचंय तेच करायचं आहे 46 गुणुले काय करायचं आहे 50 करायचं आहे। ठीक आहे तर त्यांचा गुणाकार काय येतोय बघा 3300 हा त्यांचा गुणाकार येतो आहे। 1 मिनिट आपलं काहीतरी इथे मिस्टेक झाली ठीक आहे 2300 हा गुणाकार येत आहे आणि आपल्या ऑप्शन मध्ये कुठे तर ऑप्शन क्रमांक 2 2300 हा त्यांचा गुणाकार येत आहे। बघा इथपर्यंत सोपं होतं आपल्या संख्या माहित नाहीये तर आपण त्यासाठी काय काय वेगवेगळे आपण x + 2 x + 1 x + 2 म्हणजे असं चढत्या क्रमाने काय करायच्या संख्या मानून घ्यायच्या म्हणजे आपल्याला पुढे ते सिम्प्लिफिकेशन सॉल्व्ह करायला काय होतं सोपं जातं। ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात। बघा काय म्हटलेलं आहे ह्या क्वेश्चन मध्ये तर 1000 मीटर लांबीची रेल्वे गाडी ताशी 36 किलोमीटर वेगाने जात असता 1800 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म किती वेळात ओलांडेल असं विचारलेलं आहे। आणि हा क्वेश्चन कोणता आहे बघा टॅक्स असिस्टंट मुख्य 2019 मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे। याच्या आधी आपण अशा टाइपचे क्वेश्चन काय केलेले आहेत तर सॉल्व्ह केलेले आहेत बघा। आणि आपण काल आय गेस कालच्याच लेक्चर मध्ये अशा टाइपचा आपण क्वेश्चन सॉल्व्ह केलेला त्यासाठी आपण बघा फॉर्म्युला काय वापरलेला d = tv। ठीक आहे d = tv d म्हणजे काय आपलं असणार आहे डिस्टन्स t म्हणजे टाइम आणि v म्हणजे काय असणार आहे वेलोसिटी। ठीक आहे बघा त्यांनी काय काय दिलेलं आहे आपण आपल्याला काय करायला लागेल तर कॉमन डिस्टन्स काढायला लागले। इथे वेगवेगळं काय दिलेलं आहे तर रेल्वेची पण लांबी दिलेली आहे आणि प्लॅटफॉर्मची पण लांबी दिलेली आहे। तर आपल्याला काय करायला लागेल तर लांबी आहे त्यांची ऍडिशन करून घ्यायला लागेल आणि कॉमन डिस्टन्स घ्यावं लागेल। त्यासाठी आपण काय करूयात तर रेल्वेची लांबी त्यासाठी x मानूयात आणि प्लॅटफॉर्मची लांबी त्यासाठी y मानूयात। ठीक आहे आणि पुढे आपलं आहे तसं tv। आपण मग काय करणार तर त्याच्यामध्ये रेल्वेची लांबी किती दिलेली आहे बघा 1000 अधिक परत कशाची प्लॅटफॉर्मची लांबी किती दिलेली आहे तर 1800 मीटर दिलेली आहे। आणि बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे की रेल्वेची ताशी 36 किलोमीटर वेगाने जात असता म्हणजे रेल्वे ताशी 36 किलोमीटर वेगाने जाते। त्यांनी कशामध्ये दिलेलं आहे तर ते किलोमीटर मध्ये दिलेलं आहे। तर आपल्याला काय करायला लागणार आहे ते मीटर मध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागणार आहे। मग त्यासाठी आपण काय करत असतो बघा तर किती वेळ लागेल असं त्यांनी टाइम विचारलेला आहे आपल्याला स्पीड दिलेला आहे। तर आपण मीटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करणार 5 भागिले
18 हे आपल्याला बेसिक आहे, सर्वांना माहिती, आपण ते मीटर मध्ये किलोमीटरचं मीटर मध्ये कसं कन्वर्ट करत असतो ते. ठीक आहे, आता आपल्याला हे सॉल्व्ह करून घेऊया. 18 × 18 18 दोन्ही 36. वरती इकडे काय राहतंय फक्त T2 × 5 एवढं राहतंय आणि इकडे काय इथं जर तुम्ही ऍडिशन केली तर बघा 2800 राहतंय. आता काय करायचं, तुम्ही हे सिम्प्लिफाय करण्यासाठी सगळं इकडे कन्वर्ट करून शिफ्ट करून घ्या. तिकडे गुणाकार मध्ये होतं, इकडे काय येणार ते भागाकार मध्ये येणार. इथं इकडे मागे काय राहतंय तर टी राहतंय. और ठीक आहे, 1400 दोन्ही भाग घातलं तर काय येते 1400 येते. आणि परत 5 ने भाग घाला बघा, 5 ने भाग घातलं तर किती येईल बघा, 5 दोन्ही 10 राहतंय. आणि परत इथं 75 40 800 म्हणजे 280 सेकंद हे आपलं काय येते उत्तर येणार आहे. बघा आपलं उत्तर काय असणार आहे 280 सेकंद. आणि आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक 4 280 सेकंद हे आपलं काय असणार आहे तर उत्तर असणार आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. बघा काय म्हटलेलं आहे, बघा हा क्वेश्चन व्यवस्थित वाचा. बघा काय म्हटलेलं आहे या क्वेश्चन मध्ये, एका लष्करी तळावर 1000 सैनिकांची एका महिन्यासाठीची रसद होती. 10 दिवसानंतर आणखी 1000 सैनिक तळावर दाखल झाले. शिल्लक रसदीवर आणखी किती काळ सैनिक निभावून नेऊ शकतील. UPSC CSAT 2013 ला हा क्वेश्चन विचारलेला आहे. अशा टाइपचे क्वेश्चन विविध एक्झाम मध्ये देखील विचारलेले जातात. त्यामुळे काय करायचं, हा क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्या. त्यांनी काय म्हटलेलं आहे ते लक्षात घ्या. बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे की एका लष्करी तळावर 1000 सैनिकांची 1 महिन्यासाठीची रसद होती. म्हणजे किती एकूण रसद किती होती बघा, एकूण रसद किती होती तर 1000 सैनिकांसाठी होती. म्हणजे 1000 गुणुले एका महिन्यासाठी, म्हणजे आपण अप्रॉक्सिमेटली किती घेऊ की 30 दिवस घेऊया. ठीक आहे, तर मग एकूण रसद किती येईल बघा तर 30,000 एकूण रसद असेल. हा हे त्यांनी दिलेले आहे. इथपर्यंत आपला क्वेश्चन संपला की त्यांनी दिलेली इन्फॉर्मेशन आहे. पुढे ऍक्च्युअल क्वेश्चन आहे. काय म्हटलेलं आहे तर 10 दिवसानंतर आणखीन 1000 सैनिक त्या तळावर दाखल झाले. म्हणजे काय झालेलं आहे 10 दिवसापर्यंत जे पहिले सैनिक होते तिथे त्या तळावरती त्यांनी 10 दिवसासाठीच ऑलरेडी रसद यूज केलेली आहे त्यांनी. आता राहिली किती तर 20 दिवसांची रसद राहिलेली आहे. मग त्या 20 दिवसांच्या रसदी मध्ये अजून 10 दिवसांनी काय होतात 1000 सैनिक ऍड होतात. तर मग ते एकूण किती दिवस त्यांना रसद पुरणार हे त्यांनी विचारलेलं आहे. आता आपण हे कोणाच्या दृष्टीने चालू आहे, फक्त 1000 सैनिकांच्या दृष्टीने चालू आहे. पण त्याच्यामध्ये अजून 1000 लोक ऍड होतात, तर ते तुम्ही कसं सॉल्व्ह करणार तर ते आपण पाहूयात. बघा पहिले 10 दिवस आपण आहे तसं त्यांनी जसं म्हटलेलं आहे तसं लिहून घेऊ. पहिले 10 दिवस बघा काय झालंय तर पहिल्या 10 दिवसासाठी 1000 गुणुले 10 म्हणजे एवढी त्यांनी काय केलेली आहे रसद वापरली. म्हणजे 10,000ची यांनी काय केलेली आहे बघा रसद. पहिले जे 1000 सैनिक ऑलरेडी होते त्यांनी काय केलेली आहे तर 10 दिवसांची रसद ऑलरेडी यूज केलेली आहे. मग 10 दिवसानंतर आणखीन जेव्हा 1000 सैनिक ऍड होतील तर मग त्यांना किती दिवस पुरेल एवढी रसद शिल्लक आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. म्हणजे किती दिवस ती रसद त्यांना पुरणार आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. बघा आता काय होतंय शिल्लक किती रसद राहिली हे आपण काढून घेऊयात. बघा एकूण रसद पैकी 30,000 रसद होती. आता 10 दिवसापर्यंत किती संपलेली आहे यातली तर 10,000 रसद संपलेली आहे. म्हणजे आता शिल्लक किती राहिलेली आहे 20,000ची रसद राहिलेली आहे. आता या 20,000 रसदामध्ये बघा आता 10 दिवसानंतर त्याच्यात अजून किती होणार आहेत अजून 1000 सैनिक ऍड होणार आहेत. म्हणजे एकूण किती सैनिक असणार आहेत बघा तर 2000 सैनिक
त्या काय होणार आहेत, लष्करी तळावरती दाखल होणार आहेत. 10,000 सैनिक काय होत आहेत, तर लष्करी तळावरती दाखल होत आहेत. तर त्यांना ती रसद किती दिवस पुरणार असं विचारलेलं आहे. फक्त 1000 होते तर त्यांना 30 दिवसापुरती पुरवत होती, पण आता 2000 झालेले आहेत सैनिक, तर त्यांना किती दिवस पुरणार हे काढण्यासाठी आपण काय करणार बघा, 20,000 म्हणजे जेवढी शिल्लक रसद आहे त्याला कितीनी भाग घालणार, तर 2000 नी भाग घालणार, कारण 2000 सैनिक आता तळावरती झालेले आहेत. आता तुम्ही हे काय करा, 3 झिरोला काय होतील, 3 झिरो कट होतील, तर काय उत्तर येत आहे, तर 10 हे उत्तर येत आहे. म्हणजेच किती, 10 दिवस. आणि आपलं उत्तर काय असणार आहे, हेच असणार आहे. ते जे 10 दिवसानंतर 2000 सैनिक होतील तर त्यांना आणखी किती दिवस रसद पुरणार आहे, तर ते आपल्याला त्यांना 10 दिवस रसद पुरणार आहे. आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे बघा, ऑप्शन क्रमांक 4, 10 दिवस हे आपलं उत्तर असणार आहे. सोपं होतं एकदम, तुम्हाला फक्त माहिती दिलेली आहे, क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्यायचा होता. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. बघा, प्रश्न मालिकेच्या जागी कोणती संख्या येईल असं त्यांनी विचारलेलं आहे. समोर आपल्या एक प्रश्न मालिका आहे, समोर क्वेश्चन मार्क दिलेला आहे आणि आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे की तिथे कोणती संख्या येणार. 31 दिलेला आहे, 37 दिलेला आहे, 7 दिलेला आहे, 43 दिलेला आहे आणि 47 दिलेलं आहे. एक मिनिट, इथे क्वेश्चन मार्क आहे बघा, 7 नाहीये, ते क्वेश्चन मार्क आहे. थोडस ते प्रिंटिंग मिस्टेक आहे. आपल्याला हे काय करायचे आहे, तर अक्षर मालिका आहे ती अंक मालिका आहे, ते आपल्याला काय करायचे, सॉल्व्ह करायचं आहे. तर बघा इथं तुम्हाला काही पॅटर्न सापडतोय का, डिफरन्स घेऊन बघा, मल्टिप्लिकेशन ऍडिशन काही करून बघा, तुम्हाला पॅटर्न सापडतोय का. पण कधी कधी काय होतं की ऑब्झर्वेशननीच आपल्या बऱ्याच गोष्टी सुटून जातात, तिथे कॅल्क्युलेशन पण करायची ऍक्च्युअल मध्ये गरज नसते. तुम्हाला इथे बघितलं तर एक गोष्ट लक्षात येईल बघा, इथं मूळ संख्या आहेत बघा. 31 नंतर येणारी मूळ संख्या डायरेक्ट कोणती आहे बघा, तर 31 नंतर येणारी मूळ संख्या डायरेक्ट आहे 37. ही काय आहे, तर मूळ संख्या आहे. मग 37 नंतर येणारी मूळ संख्या काय असणार आहे, आता सर्वांना मूळ संख्या तर बेसिक माहिती आहे. 37 नंतर येणारी मूळ संख्या काय असणार आहे, 41 ही मूळ संख्या असणार आहे. आणि 41 नंतरची मूळ संख्या काय आहे, 43 आहे. आणि 43 नंतरची मूळ संख्या काय आहे, तर 47 आहे. म्हणजे इथं काय होते, तर मूळ संख्यांची सिरीज फॉलो होते. एकदम सोपं होतं हे, डायरेक्ट तुम्हाला ऑब्झर्वेशननी पण लक्षात येत होतं. मग आपल्या ऑप्शन मध्ये 41 कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक 3, 41 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. असिस्टंट M 2012 मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, तर ते प्रश्नचिन्हाच्या जागी तिथे तुम्हाला एक पॅटर्न शोधायचा आहे. बघा, ऑब्झर्व करा. त्यांनी जसं म्हटलंय तसं आपण लिहून घेऊयात. KI आहे, परत काय आहे बघा, LH, परत MG दिलेला आहे, परत काय दिलेला आहे, NF दिलेला आहे आणि पुढे इथं काहीतरी तुम्हाला काढायला विचारलेलं आहे. तर बघा, तुम्ही आता ऑब्झर्वेशन केलं असेल तर तुमच्या गोष्ट एक लक्षात आलीच असेल बघा, के प्रत्येक जो दिलेले आहे 2-2 अल्फाबेट दिलेले आहेत प्रत्येक याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये काय आहे, तर एक एक नी पुढे सरकत आहे बघा. KLMN, इथं काय येणार आहे बघा, याच्या पुढची संख्या हे अक्षर काय येणार आहे, KLMNO येणार आहे. म्हणजे इथं काय होते, +1 +1 +1 आणि +1. आता खाली तुम्हाला काय करायचंय, तसं सेम ऑब्झर्व करायचंय की आता यांच्यामध्ये काय संबंध असणार आहे, पॅटर्न असणार आहे, ते तुम्हाला शोधून काढायचं आहे. तर बघा, तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, तुम्ही जर उलट गेले तर FGH आणि I, म्हणजे काय होतं, इकडे -1 -1 आणि -1 होत आहे. म्हणजे बघा हे काय होतं, हे असं सरळ दिशेने
समोरून ऍडिशन होते आणि खालच्या दुसऱ्या संख्येच्या बाबतीत काय होते, दुसऱ्या अक्षराच्या बाबतीत तर तिथे काय होतं, तर उलटी ऍडिशन होते, म्हणजे उलटी सबस्ट्रॅक्शन होती. म्हणजे इथं काय येणार आहे बघा, तर इथं येणार आहे तर ओ आहे, ओच्या नंतर काय येणार आहे दुसऱ्या नंबरचं हे, तर ई हे येणार आहे, ई हे अक्षर येणार आहे. आणि आपल्या ऑप्शन मध्ये ई कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 ओ ई आपलं काय असणार आहे, तर उत्तर असणार आहे. ठीक आहे, आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. बघा काय आहे, तर नातेसंबंधाचा क्वेश्चन आहे. काय म्हटलेलं आहे, आपण नातेसंबंधाचे भरपूर क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत आतापर्यंत खूप जास्त याची प्रॅक्टिस व्हायला पाहिजे आणि तुम्हाला हे क्वेश्चन तोंडी पण जमायला पाहिजेत. ठीक आहे, आपण तरी पण काय करूयात, नेहमीप्रमाणे ब्लॅकबोर्ड वरती सोडून घेऊयात. तर काय म्हटलेलं आहे क्वेश्चन मध्ये, ए आणि बी हे दोघे भाऊ आहेत आणि सी आणि डी ह्या दोघी काय आहेत, तर बहिणी आहेत. ए चा मुलगा डी चा भाऊ आहे, तर बी चे सी सोबत असलेले नाते काय, असं विचारलेलं आहे. आणि हा बघा क्वेश्चन परभणी तलाठी सप्टेंबर 2025च्या एक्झाम मध्ये विचारलेला आहे. नातेसंबंधाचे क्वेश्चन सगळ्याच एक्झाम मध्ये विचारले जातात. ठीक आहे, त्यांनी म्हटल्याप्रमाणे आपण डायग्राम काढून घेऊयात. ए आणि बी दोघ जण भाऊ आहेत, हा ए आहे आणि समजा हा कोण आहे, तर बी आहे आणि हे दोघ जण काय आहेत, तर भाऊ आहेत. बरं, आपण काय करूयात, हे मेल साठी असा त्रिकोण वापरूयात. ठीक आहे, मेल साठी आपण त्रिकोण वापरलाय, म्हणजे हे दोघ जण काय आहेत, तर मेल आहेत. सी आणि डी या बहिणी आहेत, ही सी आहे आणि ही डी आहे, या दोघी बहिणी आहेत, त्यांच्यासाठी आपण फिमेल साठी गोल वापरूयात. ठीक आहे, ह्या दोघी बहिणी आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. पुढे काय म्हटलेलं आहे बघा, की ए चा मुलगा डी चा भाऊ आहे, म्हणजे हा ए चा मुलगा असणार आहे, तो काय असणार आहे, डी चा भाऊ असणार आहे. म्हणजेच काय असणार आहे, डी आणि ए काय असणार आहेत, हे सुद्धा काय असणार आहेत, हे बहीण भाऊ असणार आहेत. म्हणजे ए ची ही दोन्ही मुलं असणार आहेत, एक मुलगी असणार आहे, यातला हा मुलगा असणार आहे आणि ही कोण असणार आहे, मुलासाठी आपण बघा त्रिकोण वापरलेला, आणि डी कोण असणार आहे, तर मुलगी असणार आहे. आणि या तिच्या मुलीची बहीण म्हणजेच ए ची सी कोण असणार आहे, तर ए ची सी सुद्धा कोण असणार आहे, तर मुलगीच असणार आहे. पण त्यांनी क्वेश्चन मध्ये काय विचारलंय बघा, तर बी चे सी सोबत, म्हणजे यांचं नातं विचारलंय बघा, बी आणि बी चे सी सोबतचे नाते काय हे त्यांनी विचारलेलं आहे. बघा त्याच्या भावाची मुलगी आहे बघा, सी बीच्या भावाची मुलगी आहे, म्हणजेच कोण आहे, सीच्या वडिलांचा भाऊ आहे बी, म्हणजे सीचा बी कोण असणार आहे, तर काका असणार आहे. आणि आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 काका हे आपलं उत्तर असणार आहे. एकदम सोपं होतं, तोंडी आतापर्यंत कॅल्क्युलेट करायला यायला पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. वयवारीचा क्वेश्चन आहे आणि अशा टाइपचे आपण खूप क्वेश्चन घेतलेले आहेत, तरी पण प्रॅक्टिससाठी तुम्ही हे क्वेश्चन जास्तीत जास्त सॉल्व्ह करत चला. उमेश आणि महेश यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 2:3 आहे. 5 वर्षानंतर हे गुणोत्तर 3:4 असे होईल, तर महेशचे आजचे वय काय. एमपीएससी क्लर्क टायपिस्ट 2011च्या क्वेश्चन पेपर मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर महेशचे आजचे वय विचारलेले आहे. आपण याच्या आधीच्या लेक्चर मध्ये पण सेम टाइपचा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला. ठीक आहे, आपण हा सॉल्व्ह करून घेऊयात. बघा काय म्हटलेला आहे, महेश आणि उमेश. महेश आणि उमेश, आपण वरती उमेश लिहूयात म्हणजे आपल्याला ते एक्स मानायला सोपं जाईल. उमेश महेश. ठीक आहे, त्यांचे आजचे वय, आजचे वय आणि परत किती 5 वर्षानंतर म्हटलं आहे, 5 वर्षानंतरचे वय. ठीक आहे, आपण हे नेहमीप्रमाणे आपण काय करत असतो, असं चार्ट तयार करत असतो. बघा
तर काय म्हटलेलं आहे, त्यांचं आजचं वय काय दिलेलं आहे, 2:3 असं गुणोत्तर दिलेलं आहे. ज्यावेळेस गुणोत्तर दिलेलं असतं आपण त्यावेळेस काय करत असतो, त्याला x नी मल्टिप्लिकेशन करत असतो. म्हणजे किती 2x आणि हे काय असणार आहे तर 3x, हे आपण त्यांचं काय घेऊयात, गुणोत्तर घेऊयात. मग 5 वर्षानंतर काय होईल बघा, आजच्या वयामध्ये आपण 5 वर्षानंतर वय काढायचं असेल तर काय करत असतो, तर 5 नी ऍडिशन करत असतो. म्हणजे याच्यामध्ये काय करायचं, 2x मध्ये काय करायचं तुम्ही 5 ऍड करायचं आणि 3x मध्ये काय करायचं आहे तर 5 ऍड करायचं आहे. पुढे मग बघा काय म्हटलेलं आहे, तर 5 वर्षानंतर त्यांचे कसं गुणोत्तर होईल हे त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे इथं काय दिलेले आहे, त्यांनी कंडिशन दिलेली आहे. तर बघा ते गुणोत्तर कसं असेल, 2x प्लस 5x 3x प्लस 5 असं म्हटलेलं आहे. त्याचं गुणोत्तर किती दिलेलं आहे, 3:4 असं गुणोत्तर दिलेलं आहे. तर तुम्ही हे कसं सॉल्व्ह करू शकता बघा, मी क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 2x प्लस 5 पुढे काय येईल 3x प्लस 5. ठीक आहे, हे सॉल्व्ह केले तर कसं येईल, 4 2 8 4 5 20 पुढे 3 3 9 3 5 15. ठीक आहे, मग हे सॉल्व्ह केल्यानंतर बघा इकडे आपण सॉल्व्ह करूयात का, 9x मधून काय होईल तर 8x जाईल आणि 20 मधून काय जाईल तर 15 जाईल. काय राहणार आहे इकडे x = 5 राहणार आहे. ठीक आहे, आपल्याला x ची किंमत भेटली. आता त्यांनी विचारलेलं काय आहे तर महेशचे आजचे वय काय असं त्यांनी विचारलेलं आहे. आणि आपण महेशचं आजचं वय बघा काय केलेलं आहे कन्सिडर, तर 3x हे कन्सिडर केलेलं आहे. आणि आपल्याकडे x ची किंमत आहे तर आपण काय करूयात, त्याच्यामध्ये x ची किंमत काय करूयात, ठेवून घेऊयात. महेशचे आजचे वय काय आहे तर 3x आहे. आपण त्याच्यामध्ये x ची किंमत काढलेली आहे 3 × 5 आणि काय येणार आहे त्याचं आजचं वय तर 15 वर्षे. आणि आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक 3 15 वर्षे हे आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. बघा घड्याळाचा क्वेश्चन आहे हा. घड्याळाचे पण आपण याच्या आधी खूप क्वेश्चन घेतलेले आहेत. हा प्रॅक्टिस म्हणून तुम्ही सोडवत चला. शरदचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद पुढे जाते. त्यांनी सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर लावले तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता ती कोणती वेळ दाखवेल असं त्यांनी विचारलेलं आहे. म्हणजे ते एक घड्याळ पुढे किती सेकंदनी पुढे सरकते किंवा किती सेकंदनी मागे सरकते या टाइपचा क्वेश्चन आहे बघा घड्याळाचा. आणि याच्या आधी आपण हा सॉल्व्ह केलेला आहे. लातूर तलाठी 2015 मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, बघा आता कसं सॉल्व्ह करायचं आहे. तर त्यांनी काय केलेलं आहे, घड्याळ किती वाजता सेट केलेला आहे तर घड्याळ सकाळी 10 वाजता बरोबर लावलेलं त्यांनी, सकाळी 10 वाजता. ठीक आहे, आणि परत चेक कधी केलेला आहे बघा, चेक केलेला आहे दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता. तर याच्यामध्ये बघा किती तासांचा एकूण कालावधी किती तासांचा पलटलेला आहे, एकूण कालावधी किती झाला, एकूण कालावधी आज सकाळी 10 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 10 म्हणजे एकूण किती तास होतात बघा, 24 तास. एकूण किती तास होतात तर 24 तास होतात. ठीक आहे, एवढा कालावधी काय गेलेला आहे, उलटून गेलेला आहे. तर तेवढ्या वेळात किती सेकंदनी ते घड्याळ किंवा किती मिनिटांनी ते घड्याळ पुढे सरकलं हे आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, तास निघालेले आहेत तर 24 तासामध्ये किती सेकंद ते घड्याळ पुढे सरकलं असेल तर काय होतं, प्रत्येक तासाला 5 सेकंदनी पुढे सरकतो. त्यासाठी आपण काय करणार, 24 ला 5 ने गुणणार आपण. तर किती येईल बघा, 4 5 20 5 2 10 आणि 2 12 म्हणजे किती 120 सेकंद किती झालेलं आहे ते 120 म्हणजे 24 तासात ते 120 सेकंद घड्याळ काय झालेलं आहे तर पुढे सरकलेलं आहे. ठीक आहे, आता आपल्याला किती वेळ दाखवेल असं विचारलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय करायला लागेल, सेकंडचं मिनिट मध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. तर सेकंद आपण मिनिट मध्ये कसं कन्वर्ट करतो बघा, तर त्याला
त्याला काय करतो आपण त्या संख्येला, तर 60 भाग घालतो. 60 भाग घातल्यावरती काय येईल बघा, तर काय येणार आहे 2, म्हणजेच काय असणार आहे 2 मिनिट. म्हणजे हे घड्याळ किती मिनिटांनी पुढे सरकलेलं आहे बघा, तर 2 मिनिटांनी हे घड्याळ काय झालेलं आहे, तर पुढे सरकलेलं आहे. म्हणजे आपलं किती, ज्यावेळेस आपण चेक केलं त्यावेळेस किती किती वाजता म्हटलेलं आहे, दुसऱ्या दिवशी किती वाजता आपण चेक केलेलं आहे, तर 10 वाजता केलेलं आहे. पण ऍक्च्युअल ते 10 मिनिटं पुढे 10 सेकंड पुढे सरकल्यामुळे ते वेळ काय दाखवणार आहे बघा, तर 10 वाजून 2 मिनिट हे वेळ, हे काय दाखवणार आहे, तर हा टाइम दाखवणार आहे. आणि आपल्या ऑप्शन मध्ये कुठे 10 वाजून 2 मिनिट, तर ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं सर्वांना. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. बघा काय म्हटलेलं आहे क्वेश्चन मध्ये, महाराष्ट्रीयन, गुजराती आणि भारतीय यांच्यातील परस्पर संबंध खालीलपैकी कोणत्या आकृतीने दाखवता येईल असं विचारलेलं आहे. त्याच्यामध्ये काय करायचं आहे, तर डायग्राम तुम्हाला ऑब्झर्व करायचा आहे आणि त्याच्यामध्ये काय परस्पर संबंध आहे तो तुम्हाला शोधून काढायचा आहे. म्हणजे आता तुम्हाला काय करायचे, इथे तर तुमचं ऑब्झर्वेशन स्किल वापरायचं आहे आणि इथं महाराष्ट्र, गुजरात आणि भारत यांच्यामध्ये काय परस्पर संबंध आहे हे तुम्हाला काय करायचं आहे, तर ओळखून घ्यायचं आहे. बघा ऑब्झर्व करा तुम्ही ही डायग्राम. तर बघा तुम्हाला एक ऑब्झर्व केल्यानंतर लक्षात येईल की भारत काय आहे, तर भारत मोठा आहे. भारतासाठी आपण काय करणार, मोठा गोल काढणार. आणि भारतामधली 2 राज्य आहेत, गुजरात आणि महाराष्ट्र. म्हणजे त्यांची लोकसंख्या, पॉप्युलेशन किती असू द्या त्याचा संबंध नाहीये, पण भारतामध्ये बघितलं तर आपण स्टेट काय आहेत, स्टेटचा दर्जा सगळ्यांना काय आहे, तर समान आहे. म्हणजे त्यासाठी आपण काय करणार, तर 2 गोल वापरणार. ठीक आहे, बाहेरचं काय असणार आहे, हा भारत आहे आणि यातली 2 राज्य आहेत, हे काय आहेत, तर महाराष्ट्र आणि गुजरात. बघा सोपं आहे. आणि आपल्या ऑप्शन मध्ये अशी डायग्राम कुठे आहे बघा, तर ऑप्शन क्रमांक बी म्हणजे 2 हे आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. खूप सोपं होतं. इथं फक्त तुम्हाला काय की थोडासा कॉमन सेन्स वापरायचा आणि आपलं ऑब्झर्वेशन स्किल चांगलं ठेवायचं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा गट पर्यायातून निवडा असं त्यांनी म्हटलेलं आहे. आपल्याला काय करायचं, याच्या आधी आपण काय केलेलं, तर ज्या संख्या होत्या त्या संख्या आपण काय करायचो, कॅल्क्युलेट करायचो आणि त्याच्यामध्ये गट पाडून तो आपण अशा टाईपचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचो. आता इथं काय दिलेले आहे, तर चिन्ह दिलेले आहेत, त्याच्या बाबतीत पण असं करू शकतो आपण. काउंट करून घेऊयात आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 16 आलेला आहे. तर आपण याचे किती पार्ट पाडू शकतो बघा, 4 गुणिले 4 म्हणजे आपण काय करू शकतो, 4 4 चे पार्ट पाडू शकतो बघा इथं. तर काय करायचं, तुम्ही इथं 4 नंतर अशी रेष मारून घ्यायची, प्रत्येक 4 चिन्हानंतर रेष मारून घ्यायची. ठीक आहे, आपण यांचे पार्ट पाडून घेतले. तर तुम्हाला काय करायचं, इथं तुमचं ऑब्झर्वेशन स्किल वापरायचं आहे आणि बघायचं की पॅटर्न कोणता फॉलो होत आहे. बघा तुम्ही एक ऑब्झर्व केलं तर इथे आणि इथे तुम्हाला काय होतंय की पहिले 2 त्रिकोण मध्ये काहीतरी वेगळं चिन्ह वगैरे असू शकतं, नंतर एक त्रिकोण म्हणजे काय आहे इथं पॅटर्न. आणि इथे पण बघा तसंच आहे, पहिले 2 त्रिकोण आहेत, मग कोणतं तर चिन्ह आपल्याला माहित नाही आणि मग नंतर परत त्रिकोण आहे. म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्येक पार्ट मध्ये काय आहे, 3 त्रिकोण आहे आणि त्यांची पोझिशन आहे. म्हणजे 2 नंबरला त्रिकोण असणं काय आहे, फिक्स आहे. म्हणजे इथं काय येणार आहे, त्रिकोणच येणार आहे. ठीक आहे, आणि पुढे काय आहे बघा, तर ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल, तर तुम्ही इथं 3rd नंबरला चेक केलं, 3rd नंबरला चेक केलं, दोन्ही ठिकाणी कॉमन काय येते, तर प्लसचं चिन्ह दोन्ही ठिकाणी काय येत आहे, तर कॉमन येत आहे. म्हणजे तिथं काय असणार आहे, प्लस हे चिन्ह असणार आहे. म्हणजे इथं पण काय येईल, प्लस येईल, इथे पण काय येणार आहे, तर प्लस हे येणार आहे. बघा आणि आपल्या याच्यामध्ये काय येत आहे ते उत्तर, ट्रायंगल प्लस प्लस हे आपलं
उत्तर येणार आहे. आणि इथं पॅटर्न काय फॉलो झालेला, तर ट्रायंगल ट्रायंगल प्लस ट्रायंगल असा पॅटर्न फॉलो होतोय. आपल्याला काय करता आलं पाहिजे, हा पॅटर्न उत्तर जरी हे असलं तरी पॅटर्न शोधून करता आला पाहिजे, कारण आपल्याला काय करायचं असतं तेच फिल करायचं असतं. बघा, ट्रायंगल ट्रायंगल प्लस ट्रायंगल, ट्रायंगल ट्रायंगल प्लस ट्रायंगल, हा काय आहे इथला पॅटर्न आहे. आणि आपलं उत्तर काय आलेलं आहे, ट्रायंगल प्लस प्लस, म्हणजे आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे, ऑप्शन क्रमांक 3 ट्रायंगल प्लस प्लस हे आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. हे सोपं आहे. मी डिटेल मध्ये याच्याकरिता घेते की ज्यांना कोणाला समजलं नसणार आहे त्यांना ते व्यवस्थित समजावं म्हणून. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. प्रश्न आकृतीचा क्वेश्चन आहे. आपण याच्या आधी पण अशा टाइपचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. बघा, इथं काय म्हटलेलं आहे की काय करायची, आकृती पूर्ण करा. आकृती पूर्ण करा असा हा क्वेश्चन आहे. आपल्याला प्रश्न आकृती दिलेली आहे आणि खाली काय दिलेले आहेत, त्याचे पार्ट दिलेले आहेत. यातला कोणता पार्ट काय होतोय याला बरोबर बसतोय. तर आपण याच्यासाठी काय करणार, बघा, ज्यावेळेस आकृती कंप्लीट करायची असते त्यावेळेस काय करायचं, सरळ प्रश्न आकृतीमध्येच आकृती ड्रॉ करून घ्यायची. बघा काय आहे, चौकोनाच्या मध्ये एक चौकोन आहे, आपण चौकोन तसाच काढून घेऊयात. ठीक आहे, चौकोनाच्या आतमध्ये चौकोन काढून घेतला. परत काय आहे की चौकोनाला वरच्या साईडला एक दांडा आहे आणि खालच्या साईडला एक दांडा आहे. मग परत काय आहे, तर हा अर्ध असा काय आहे की कर्व आहे, मग तो आपण कर्व काढून घेतला. ठीक आहे, आपण अशा प्रकारे डायग्राम काढून घेतली. तर अशी डायग्राम आपल्या ऑप्शन मध्ये कुठे दिसते बघा, आणि तेच आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. आता बघा, तर इथं बघा वेगळंच दिले, या साईडला दिले. आता दोन काय असणार आहेत, तर ह्यात ऑटोमॅटिक कट होत आहेत की या साईडला तर आहेच नाही, या साईडचे नाहीच आहे, हा दोन तर कट होतात. पण इथं तुम्हाला बेसिकली काय ऑब्झर्व करायचंय, इथे बघा, इथे पण एक दांडा आहे जो की इथे दिलेला नाहीये. म्हणजे आपला उत्तर कोणता असणार आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं काय असणार आहे, तर उत्तर असणार आहे. ठीक आहे, सोपं होतं. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. वेन डायग्रामचा क्वेश्चन आहे हा. बघा, क्वेश्चन व्यवस्थित वाचा तुम्ही. काय म्हटलेलं आहे बघा, क्वेश्चन मध्ये काही विधाने दिलेली आहेत 2. तर त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, काही मुले घड्याळे आहेत, दिलीप हा मुलगा आहे असं त्यांनी दिलेलं आहे. आणि खाली काय दिलेले आहेत, तर निष्कर्ष दिलेले आहेत. तुम्हाला ते सत्य आहे, त्यातलं कोणतं सत्य आहे ते आपल्याला काय करायचं आहे, शोधून काढायचं आहे. मग व्हेन डायग्रामच्या क्वेश्चन मध्ये आपण काय करतो, जी माहिती दिलेली आहे त्याच्याप्रमाणे आपण व्हेन डायग्राम काढून घेत असतो. ठीक आहे, काय म्हटलेलं आहे पहिल्या याच्यामध्ये, काही मुले घड्याळे आहेत. बघा, त्याची डायग्राम आपण कशी काढणार. ठीक आहे, काही साठी आपण अशी डायग्राम काढत असतो. काही मुले घड्याळे आहेत. ठीक आहे, ही समजा मुले आहेत आणि हे काय आहेत, तर घड्याळ आहेत. ठीक आहे, परत दुसऱ्या सेंटेन्स मध्ये काय म्हटलेलं आहे, दिलीप हा मुलगा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे आपण दिलीप कसं काढू शकतो, की इथे समजा दिलीप आहे, हा मुलगा आहे. ठीक आहे, दिलीप. ही एक शक्यता झाली की असं पण असू शकतं. किंवा बघा, अजून एक याची शक्यता काय असू शकते डायग्रामची, तर बघा, काही मुले काय आहेत, तर घड्याळ आहेत. आणि दिलीप हा मुलगा आहे, तर हे आपण असं पण काढू शकतो ना. आपल्याला माहित नाही दिलीप या साईडला येईल की हा पार्ट मध्ये पण कव्हर होतोय ते. ठीक आहे, दिलीप हे काय झालं, तर 2 शक्यता आहेत. आता आपण याच्यावरून काय करायचे, तर निष्कर्ष पडताळून पाहायचे आहेत. ठीक आहे, पहिल्या याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, सर्व घड्याळे मुले आहेत. शक्य आहे का सर्व घड्याळे मुले आहेत, नाहीयेत. हा पार्ट जो आहे, या साईडचा हा जो पार्ट आहे, तर तो कुठे घड्याळ आहे, नाहीये. म्हणजे पहिला ऑप्शन काय येणार आहे, ऑटोमॅटिक कट होणार आहे. दिलीप घड्याळ आहे असं म्हटलेलं आहे त्यांनी. तर इकडच्या साईडला बघितलं तर घड्याळाचा आणि दिलीपचा काय संबंध येतोय का या पोर्शन मध्ये, काहीच संबंध येत नाही. हे दोन्ही काय होतंय, वेगळं राहते. पण
या डायग्राम मध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथं शक्यता असू शकते दिलीप घड्याळ असण्याची, पण तुम्ही असं कन्फर्म सांगू शकता का? नाही. म्हणजे हे काय चालू आहे की आपला अनुमान, आपण तर्क लावतोय फक्त, कन्फर्म माहिती नाही, त्यामुळे आपण हे पण काय करणार की हे पण आपण कट करून टाकू. पुढे काय म्हटलेलं आहे, काही मुले घड्याळे नाहीत. बघा आता त्यांनी एकदम व्यवस्थित दिलेलं आहे, काही मुले घड्याळे नाहीत. बरोबर आहे ना, काही मुले आहेत ते हा पोर्शन बघा, ते घड्याळ नाही आहेत, फक्त मुले काही आहेत त्यांचा इथं इथं संबंध येतो, इथे तर काहीच संबंध येत नाही. काही मुले घड्याळ नाहीत हे म्हणजे काय येते स्टेटमेंट बरोबर येते, आणि आपल्याला उत्तर इथेच भेटलेलं आहे. तरी पण बघा लास्ट सेंटेन्स मध्ये काय म्हटलेलं आहे, दिलीप घड्याळ नाही. बघा हा जर डायग्राम मध्ये बघितलं तर काय आहे, दिलीप घड्याळ नाही हे प्रूव्ह होते, म्हणजे हे सत्य वाटते. पण तेच तुम्ही दुसऱ्या शक्यतेमध्ये बघितलं तर दिलीप घड्याळ असण्याची काय आहे, शक्यता आहे. म्हणजे याच्यामध्ये काय होऊ शकतं, असू पण शकतं नसू पण शकतं, कन्फर्म सांगू शकत नाही. जिथं कन्फर्म सांगू शकत नाही ते आपण काय करायचं, बरोबर पकडायचं नाही. जे कन्फर्म आहे तेच आपण सत्य पकडायचं. म्हणजे आपलं काय येणार आहे, काही मुले घड्याळे नाहीत हे आपलं उत्तर येणार आहे. ठीक आहे, सोपं होतं. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. बघा काय म्हटलेलं आहे याच्यामध्ये, त्यांनी विधान दिलेलं आहे बघा, आणि त्याचे निष्कर्ष खाली दिलेले आहेत दोन. विधान काय आहे, आजारी माणसांना औषधांची गरज नसते, असं त्यांनी काय दिलेलं आहे, जनरल स्टेटमेंट दिलेलं आहे. मग त्याच्यावरून त्यांनी बघा निष्कर्ष काय काढलेले आहेत, तर निरोगी माणसांना औषधांची गरज नसते, आणि दुसऱ्या निष्कर्षामध्ये काय म्हटलेलं आहे, माणसे त्यांच्या घरात औषधे ठेवतात. आपल्याला SSC CGL 2016च्या एक्झाम मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे बघा. तर त्याच्यानुसार काय होतंय की आजारी माणसांना औषधांची गरज नसते हे स्टेटमेंट दिले, पण निष्कर्ष काय आहे, निरोगी माणसांना औषधांची गरज नसते. ठीक आहे, बरोबर आहे, निरोगी माणसांना औषधांची गरज नसते, ते का औषधं घेतील काहीच गरज नसताना. म्हणजे हे एक बघितलं तर बरोबर वाटते. ठीक आहे, पण तरी पण आपण सेकंड स्टेटमेंट काय करूयात तर चेक करूयात. काय म्हटलेलं आहे, माणसे त्यांच्या घरात औषधे ठेवतात. आता ठेवू पण शकतात आणि नाही पण ठेवू शकतात, म्हणजे त्यांची मर्जी येते. काय आपण त्याला नाही जबरदस्ती म्हणू शकत की माणसं ठेवतात असं कन्फर्म नाही सांगू शकत. काही माणसं ठेवतात, काही माणसं ठेवत नाहीत. आणि ह्या स्टेटमेंटवरून विधानावरून कुठं प्रूव्ह होतं की माणसं घरामध्ये औषधच ठेवतात. त्या स्टेटमेंट विधानामध्ये तर काय म्हटलेलं आहे की आजारी माणसांना औषधांची गरज नसते, आणि माणसे त्या घरात औषध ठेवण्याचा डायरेक्ट काय संबंध आहे का त्याच्याशी, तर नाहीये. म्हणजे हे काय होते, लॉजिकली हे काय नाहीये, तर बरोबर नाहीये. म्हणजे आपलं कुठलं विधान, फक्त निष्कर्ष एक हे आपलं काय असणार आहे, सत्य असणार आहे. म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे, फक्त विधान निष्कर्ष एक सत्य हे आपलं उत्तर असणार आहे. अशा टाइपचे जेव्हा क्वेश्चन असतात त्यावेळेस काय करायचं की जो विधान दिलेला आहे त्याच्याशी काय संबंध आहे का निष्कर्षाचा ते बघायचं. संबंध असेल तरच ते बरोबर असणार आहे, त्याच्याशी डायरेक्ट संबंध नसेल तर मग ते काय होणार आहे, जनरली जरी ते स्टेटमेंट बरोबर असलं तरी ते आपण बरोबर नाही पकडायचं, कारण त्याचा विधानाशी काहीतरी संबंध पाहिजे. इथं संबंधच नाहीये, त्यामुळे आपण काय केलं ते तो कट केलेला आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आता. बघा शेवटचा क्वेश्चन आहे हा. क्वेश्चन वाचून घ्या काय म्हटलेलं आहे बघा क्वेश्चन मध्ये. एकदम सोपा क्वेश्चन आहे. आपण याच्या आधी पण अशा टाइपचा एक क्वेश्चन सॉल्व्ह केलेला, आतापर्यंत एक क्वेश्चन झालेला आहे हा. आणि हा नांदेड तलाठी 2015 म्हणजे तलाठी सारख्या वगैरे एक्झाम मध्ये असे फ्रिक्वेंटली क्वेश्चन विचारले जातात. सोपं असतं, फक्त माहिती व्यवस्थित वाचून घ्यायची. काय म्हटलेलं आहे, एका शेतात 20 कोंबड्या, 15 गायी व काही गुराखी उभे आहेत. सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्यांच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे, तर त्या ठिकाणी किती गुराखी असतील असं त्यांनी विचारलेलं आहे. इथं थोडंसं काय असतं, आपला कॉमन सेन्स वापरायचा असतो, म्हणजे तुम्हाला ती माहिती लिहिताना काय होतं की ती मदत होते. नांदेड तलाठी 2015च्या एक्झाम मध्ये ते विचारलेलं आहे. तर त्यांनी काय दिलेलं आहे बघा, कोंबड्या, गायी आणि गुराखी. लिहून घेऊयात आपण. कोंबड्या, गायी आणि गुराखी दिलेले आहेत. ठीक आहे, आणि बघा कशाबद्दल त्यांनी बोललेलं आहे, एक तर पाय आणि डोके. ठीक आहे, आपण डोके लिहूया तिथे आणि पाय.
तर परत त्यांनी काय दिले आहे की कोंबड्या 20 कोंबड्या दिलेल्या आहेत, म्हणजे 20 कोंबड्यांचे किती डोके असणार, आता इथं कॉमन सेन्स म्हणल्याप्रमाणे 20 कोंबड्यांचे डोके किती असणार आहेत, तर 20च असणार आहेत. असं होणार आहे की 40 डोके 20 कोंबड्यांचे एकच डोकं असतं, म्हणजे किती येणार आहे 20. ठीक आहे. पुढे काय म्हटलेलं आहे की 15 गायी, तिथे पण सेम लॉजिक अप्लाय होणार आहे. 15 गायींचे किती 15च डोके असणार आहेत ना, असं होणार आहे की 30 डोके येणार आहे, तर नाही. म्हणजे आता गुराख्यांचं आपल्याला माहिती आहे किती गुराखी हेच माहित नाही, तर त्यांच्या डोक्यांची संख्या आपण कॅल्क्युलेट करू शकतो का, तर नाही करू शकत. पण आपल्याला कॉमन सेन्सने काय माहिती असणार आहे की गुराख्याला पण काय असणार आहे, एकच डोकं असणार आहे. त्याच्यासाठी आपण काय वापरणार, इथं एक्स वापरणार. पुढे काय म्हटलेलं आहे पायासाठी, बघा आता कोंबड्यांचं, आता इथं थोडंसं तुम्हाला काय करायला लागणार आहे, तुमचं कॉमन सेन्स यूज करावं लागणार आहे. बघा किती कोंबड्या आहेत, 20 कोंबड्या आहेत, तर 20 कोंबड्यांचे एकूण किती पाय होतील, बघा 2 पाय प्रत्येक कोंबडीला, अशा 20 कोंबड्या आहेत म्हणजे किती, तर 40 पाय होतील बघा. आणि इथं बघा गायीचं, आता गायीच्या असं होईल का की 15 गायी आहेत आणि 30 त्याला पाय आहेत, असं होणार आहे का, नाही होणार. गायीला 2 पाय नसतात, 4 पाय असतात. म्हणजे इथं तुम्हाला काय करायला लागणार आहे, 4 ने मल्टिप्लिकेशन करायला लागणार आहे. 15 चौक 60, म्हणजे इथे किती येणार आहेत, 15 गायींचे 60 पाय येणार आहेत. आता गुराखी म्हणजे कोण असणार आहे, मनुष्यच असणार आहे. माणसाला 2 पाय असतात, म्हणजे आपण इथं माहिती नाहीयेत, पण आपण मानणार काय, तर 2x हे आपण इथं मानून घेणार. म्हणजे दिलेली माहिती आपण इथं व्यवस्थित लिहून घेतलेली आहे. पुढे आपल्याला याच्यावरतीच क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. बघा इथपर्यंत ठीक आहे सर्व. आता काय करायचं, आपण पायांची संख्या एका साईडला लिहून घेऊयात. 40 60 अधिक 2x बरोबर काय म्हटलेलं आहे, वरी त्यांनी ते दिलेलंच आहे बघा, त्यांनी स्टेटमेंट मध्ये दिलेलं, आपण बरोबर का घेतलं, तर सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही डोक्यांच्या एकत्रित संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे. म्हणजे काय करायला लागणार, डोके बरोबर डोक्यांची संख्या आपण ऍड करून घेणार, अधिक 15 अधिक x, आणि 70 ने जास्त आहे म्हणलं प्लस 70 आपण का केलं, तर त्यांनी क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे म्हणून आपण प्लस 70 घेतलेलं आहे. आता आपल्याला काय फरक करायचं, हे फक्त सॉल्व्ह करून घ्यायचंय. बघा 60 आणि 40 किती होईल, 100 अधिक 2x. पुढे इकडे काय राहील बघा, तर बघा 90, 70 आणि 20 90, आणि 15 काय होणार आहे, तर 105, आणि पुढे राहणार आहे x. आपण हे सॉल्व्ह करूयात नेहमीप्रमाणे. 105 मधून 100 गेलं, आणि तिकडे 2x मधून x गेलं, म्हणजे किती राहतंय, x = 5. हे आपलं काय येणार आहे, उत्तर येणार आहे. पण ठीक आहे, त्यांनी विचारलं काय आहे, तर गुराखी किती असतील, म्हणजे किती असतील हे आपण कशावरून, डोक्यावरून काउंट करू शकतो. जेवढे डोके तेवढेच गुराखी असणार आहेत. म्हणजेच आपल्या डोक्यांची संख्या निघालेली आहे 5, म्हणजेच किती गुराखी असतील, तर 5 हे गुराखी असतील. गुराखींची संख्या ही 5 असणार आहे. आणि आपल्या ऑप्शन मध्ये 5 कुठे आहे बघा, तर ऑप्शन क्रमांक 4 5 हे आपलं उत्तर असणार आहे. एकदम सोपं होतं. तुम्हाला कसं व्यवस्थित क्वेश्चनची मांडणी करता आली पाहिजे, आणि ऍक्च्युअल क्वेश्चन मध्ये विचारलं काय आहे हे फक्त बघायचं नाही. तर गणित खूप सोपी असतात, फक्त तुम्हाला योग्य प्रकारे मांडणी करता आली पाहिजे. ठीक आहे, सोपं होतं. आज आपण 15 क्वेश्चन काय केलेले आहेत, तर सॉल्व्ह केलेले आहेत. असंच आपण येणाऱ्या लेक्चर मध्ये वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन, विविध एक्झाम मध्ये जे क्वेश्चन आतापर्यंत PYQ म्हणून विचारलेले आहेत ते आपण काय करणार आहे, तर डिटेल मध्ये सॉल्व्ह करून घेणार आहेत. आपण एक स्टेप वाईज घेत आहोत सर्वजण. ज्यांना ते खूप स्लो वाटत आहे त्यांनी स्पीडनी बघा, पण ज्यांना सुरुवातीपासून जे करतायत किंवा ज्यांना मॅथ्स हे टफ वाटतं त्यांच्यासाठी आपण डिटेल मध्ये प्रत्येक क्वेश्चन स्टेप वाईज सॉल्व्ह करून घेत आहोत. ठीक आहे, आज आपण 15 क्वेश्चन घेतलेले. आज आपण इथेच थांबूयात. चला ठीक आहे, धन्यवाद.